नमस्कार. माझं नाव विक्रांत. आज 12 फेब्रुवारी. जवळपास आता मार्केट चालू झालेलं आहे. आज थोडा स्ट्रीम चालू करायला थोडा लेट झालेला आहे. काही हरकत नाही. सुपर प्रो इंडिकेटरच्या लाईव्ह ट्रेनिंग मध्ये आपण आहे. यामध्ये आपल्याला आपला सुपर प्रो इंडिकेटर हा दिवसाला कसेच आपल्याला सिग्नल देतो. त्याच्यानंतर सिनेरिओ काय असतो, डायरेक्शन कोणती पकडायची, किती किती पॉइंट आपल्याला कॅप्चर करायची. त्याच्यानंतर तुम्हाला आपला जो अल्गो आहे तो सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये कसं काम करतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं. मार्केट तर चालू झालेलं आहे. मी माझी स्क्रीन शेअर करतो. आणि फार वेळ तर आता बोलायची काही गरज नाही आपल्याला. दिसते माझी स्क्रीन? ओके. आता कालच्या मार्केटचा आपण अंदाज घेऊ. काल मार्केट जिथं ओपन झालं तिथूनच एक ट्रेड लाईन क्रॉस केली. या ट्रेड लाईनच्या क्रॉसला खाली एक बाईंग झोन होता, तो ब्रेक होऊन दिला आणि तिथून पुढे त्याच्या ब्रेकआउटला पोझिशन पकडली होती आणि तिथूनच आपल्याला थोडं मार्केट साईडवेज राहिलं आणि सेम नवीन बॉटम दिला. आणि इतका जबरदस्त दिला की आपल्याला म्हणजे त्याने पैसेच पैसे बनवून दिले. अलर्ट जनरेट व्हायला लागलेले. काल दिवसभरात आपल्याला कोणताही सिग्नल नव्हता. जो सेलचा सिग्नल आपला होता ते 2 दिवसापूर्वीचा, हा सिग्नल आपला कंटिन्यू या ट्रेंड मध्ये होता. तर आपण पहिल्यांदा आता 9:21 झाले, अल्गो चालू करून घेऊ. हा आपला सुपर प्रो 3.0 बेस्ट अल्गो. आज चालू करताना सकाळी फक्त याला एकदा रिॲक्टिव्ह करायचं, रिफ्रेश करायचं. याच्या व्यतिरिक्त काहीही काम नाही. संपलं का? फक्त स्टेटस इथं ऍक्टिव्ह म्हणून आलं, विषय क्लोज. त्याच्यानंतर तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचं काम चालू करा. आपण हा माणूस ठेवलेला आहे. काल आपल्याला 10,900चं प्रॉफिट त्याने आपल्याला दाखवलेलं आहे. आता टोटल मी तुम्हाला जे नेहमी म्हणतो की आपल्याला दिवसाला 1,000 रुपयेच कमवायचे. याला जर असं लावून सोडून दिला तर कधी प्रॉफिट कधी लॉस, सकाळी प्रॉफिट संध्याकाळी लॉस मध्ये किंवा 1,000 रुपये दिसणार. या कमी जास्त चढ उतार होत राहणार आहे. मार्केट जर ज्या पद्धतीने चालतंय त्या पद्धतीने. पण ऑन इन ॲव्हरेज तुम्हाला लाखाला 1,000 रुपये रोज हा तुम्हाला मंथली मिळणारच. 100 दिवसात 100,000 आरामात. रोज 1% एवढंच प्रॉफिट बघायचं. मिळाले 10,000, पण मध्ये पण आठवतंय आपल्याला बजेटच्या वेळेस आपल्याला लॉस पण झाला होता. लॉसचे पण दिवस बघायला मिळणार, प्रॉफिटचे पण बघायला मिळणार. आणि कालच्या सारखा जॅकपॉट तर अजूनच पाहायला मिळणार. चा- अजून 9:30 झालेले नाहीये. हे लेबल येत राहतील.
आणि मार्केट आता चालू झालेले आहे बघा. आता ही ट्रेड लाईन तोडलेली आहे. हा झोन कालच्या सारखा तुटू द्या, तरच मग खाली घ्या. नाही तर या ट्रेड लाईनच्या वरती आला तर या ग्रीन लाईन पर्यंत आपल्याला छोटा बायचा एक सिनेरिओ भेटू शकतो, या ग्रीन पर्यंत. आणि जर समजा हा ब्रेक झाला, त्याच्या रिट्रेसमेंट होऊन द्या, त्याच्या ब्रेकआउटला त्या बॉटमला तुम्ही परत पकडा. छान प्रॉफिट जनरेट होईल. आणि आपली स्ट्रीम बघताना सारिका एंटरप्राइजेस आपले युट्यूब चॅनल 116 सबस्क्रायबर आहेत. लाईक सबस्क्राईब करत जा. आणि ज्याला योग्य पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने शिकायचंय, हिरो झिरो स्वतःच्या पैसे जुगार करून नाही घ्यायचंय, त्यांना शेअर करा. याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सेक्शन, तुम्ही जेव्हा आपल्या चॅनलवर जाल तर व्हिडिओ सेक्शन मध्ये जर गेला तर तुम्हाला इथं व्हिडिओ मध्ये काय बघायला मिळणार आहे, आपल्या रोजच्या ज्या मीटिंग झालेल्या आहेत डेट वाईज तुम्हाला त्याच्या रेकॉर्डिंग बघायला मिळणार. त्याच्यानंतर लाईव्ह मध्ये दिवसभरात निफ्टी कोणत्या प्रकारे चालली, काय चालली, त्याचं सगळं विश्लेषण तुम्हाला इथं त्याचा अभ्यास करता येणार आहे. तर हे सुद्धा पाहायचं. या अभ्यासासाठी तुम्ही वापरू शकता निफ्टीची रेकॉर्डिंग. मी याला थोडं अर्ध करतो. ओके. आता निफ्टीचा आपल्याला 3 मिनिटाचा आपण एक चार्ट बघू. प्रत्येक टाइम फ्रेमवर काय होतं हे आपल्याला लक्षात येईल. 3 मिनिट टाइम फ्रेमवर कोणतीच आपल्याला ट्रेड लाईन नाही, काहीच नाहीये. इथे सेलिंग झोन तयार झालेला आहे, तिथून मार्केट खाली तर आलेलं आहे. आता इथे एक छोटा बाईंग झोन कुठेतरी व्हायला पाहिजे. मग हा बाईंग झोन आणि हा सेलिंग झोन यांच्या रेंजमध्ये कुठेतरी तो फिरत राहील. आता बनू द्या, पहिल्यांदा सिनेरिओ बनू द्या, मग उडी मार. लगेच उडी मारायची गरज नाहीये. 5 मिनिट टाइम फ्रेम प्रमाणे काय दिसते आपल्याला. 1, 2, 3, आज चौथा दिवस. 5 मिनिटाच्या सिग्नलचा आज चौथा दिवस. मे बी आज थोडा साईडवेज मध्ये याच रेंज मध्ये काम करेल. पाहू आज काय होते काय नाही. बँक निफ्टी मध्ये पाहू. नाही बघा, आता बँक निफ्टीने ट्रेड लाईन ब्रेक केली, त्याचा पुलबॅक झालेला आहे. इथं ब्रेकआउट आहे. आता या ठिकाणी जरी एंट्री केली तरी हा झोन तुटल्यानंतर अजून आपल्याला खाली डाऊन ट्रेड पाहायला मिळणार. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही पुढचा सिनेरिओ घेऊ शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला.
प्रॉफिट जनरेट होऊ शकतं. आपला अल्गो चालू झाला का? नाही झाला. पुन्हा निवांत होईल. बाकी स्टॉक मध्ये आपण थोड्या वेळाने पण चेक करू. हा, बाईंग झोन ब्रेक झालेला आहे. येऊन द्या खाली अजून. एक बॉटम क्रिएट करू द्या, इथे जवळच करणार, फार लांब नाही. मग त्याचा जो पुलबॅक येईल त्या पुलबॅकला आपल्याला उचलायचं आणि मग खाली येऊन द्यायचं. झाली आपली एंट्री. 9:30 वाजले. तेव्हा आता याने कितीचं घेतलंय? 23,250. चालू द्या ना, याला इथलं इथं चालू द्या. आपण फक्त चेक करत राहायचंय, काय दिसतोय काय नाही. वा, चांगला स्पाइक झालेला आहे तो. पहा, सेलिंग प्रेशर मोठे यायला लागले वाटतं. गुड. 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 येऊन द्या. घ्या. 2,000 रुपयाचं पहिलं प्रॉफिट आपलं बुक झाले. पुढच्या लेबलला पुढची एंट्री पहा, 2,500 रुपये. किती वेळात? 9:30ला चालू झाले, 9:32 झाले, 9:32ला आपलं 2,000चं प्रॉफिट आहे. मी याच्यासाठी म्हणत असतो आपल्याला, आपण जे चहा बिस्किट खातो त्याचं उदाहरण मी सगळ्यात चांगलं देतो, की ज्यावेळेस आपण चहामध्ये बिस्किट टाकतो ते आपण किती वेळ त्यामध्ये डुबवतो? विदिन 1 ते 2 सेकंद. थोडस ओलं करतो, खातो, त्याला आपल्याला टेस्ट येतो. पण हेच बिस्किट जर आपण जास्त वेळ बुडवून ठेवलं तर आपल्याला त्याची टेस्ट येत नाही, ते विरघळून जातं ते चहात, आपल्याला खायला पण मिळत नाही. सेम आहे. या बिस्किट सारखंच आपला पैसा आहे. हा मार्केटमुळे तुम्ही जेवढं डुबवून ठेवाल ऑप्शन ट्रेडिंग करताना. इन्व्हेस्टमेंट प्रकार वेगळा आहे, ऑप्शन्स वेगळे आहेत. पण जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता ऑप्शन मध्ये तेव्हा तुम्ही असं पैसा आपण तुमचं स्वतःच बुडवून ठेवता. बघू, आपल्याला गुरुवारपर्यंत एक्सपायरी येईल, आपण नेक्स्ट एक्सपायरी मध्ये बघू. करेल चालतं, त्याचा अभ्यास वेगळा असतो. बऱ्याच जणांचा स्वतःचा जो अभ्यास असतो त्याच्यानुसार नेक्स्ट एक्सपायरी वगैरे असतो. आपण सुद्धा बुधवार गुरुवार मॅन्युअल ट्रेड करत असेल तर आपण नेक्स्ट एक्सपायरी मध्ये पण करतो, पण अल्गो जो आहे तो सेम एक्सपायरी मध्ये करतो. फक्त एवढंच आहे, अल्गोला जास्त वेळाचं हे नाही, त्याचा स्टॉप लॉस छोटा आहे, टार्गेट सुद्धा छोट आहे. तसं आपण मॅन्युअली आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येतं. पहा, आता या ठिकाणी आपले ऑप्शन जरी घेतला असता तरी आपल्याला 40 पॉईंटचं लॉस पकडायचा असतो. पकडताना आता तुम्हाला हे बघा, हा स्विंग तयार झाला इथपर्यंत, तुम्हाला लॉस पकडायचा, स्टॉप लॉस इथे ठेवायचा
इथून 40 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं. म्हणजे मॅन्युअली सुद्धा आपल्याला करता येतो, पण मोठा ट्रेड करता येतो. अल्गो हे ऑटोमेशन. ऑटोमेशन मध्ये मोठे टार्गेट येतात धरता, पण अचानक जर उलट फिरलं तर आलेलं प्रॉफिट सुद्धा आपल्या हातात येत नाही. म्हणून त्याला छोटे 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 प्रॉफिट दिलेले, छोटे 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 स्टॉक घेत तो चालतो. पहा, सेलिंग झोन होता इथं, हा ब्रेक झालाय, अजून वरती येऊन द्या, वरती अजून 2600 रुपये रनिंग. 2000 आपण बुक केलेले आहेत. येईल त्याचा एक पुलबॅक सुद्धा येईल तो आपल्याला. अल्गोचा आपण स्टॅटिस्टिक सुद्धा तुम्हाला एक दाखवून देतो. सॉरी, एक फोन आला होता म्हणून व्हिडिओ ऑफ केला होता, बाकी काहीच नाही. आता इथे सुद्धा बघा, या ठिकाणी आपण या तारखेला आपण आपलं प्रॉफिट लावलो जनरेट करायला. 1 लाख रुपयाचं कॅपिटल लावलं होतं. त्याने टॉप दिला आपल्याला 12,600 रुपयाचा. त्यानंतर बजेट रॅलीमध्ये आपल्याला नुकसान झालं. 551 रुपये राहिले फक्त. म्हणजे प्रॉफिट झालं तर त्यानुसार परत आता आपले 16,900 रुपये रेडी झाले. आता याच्यात काय बघायचं, 1 लाख रुपये मी लावून सोडलेले. याच्यामध्ये मला महिन्याची रिस्क किती? 20,000 रुपयाची. ट्रेडिंग मध्ये रिस्क काहीतरी घ्यावंच लागणार. 1 लाख, 1 लाख रुपयाला 20,000 भरपूर होते. त्या 20,000तच खाली वर खेळत राहील. अख्खा 1 लाखचे 1 लाख कधीच लावायचं नाही. मग त्याचे हेच तुम्हाला स्टॅटिस्टिक, त्यानंतर त्याचे प्रॉफिट, विनिंग ट्रेड, लॉस ट्रेड याचा रिपोर्ट तुम्हाला इथं हा जनरेट होणार. आता 17 दिवसातच त्याची 69.20% स्टँडर्ड डेव्हिएशन. विनिंग रेट 62% आता दाखवतोय. मग याच्यामध्ये अजून प्रॉफिट जनरेट करेल जेव्हा तो 22 तारखेला आपण चालू केले, 22 तारखेलाच आपण जर चेक केलं तर मग हा अजून इथं काहीतरी चेंजेस असणार. कसे प्रॉफिट काढले, काय काढले, याचं सगळं तुम्हाला ऍव्हरेज इथं पाहायला मिळणार. पुढे आता या ठिकाणी कन्सल्टेशन राहील. हा कोणता घेतलाय? 23,250 घेतलाय आपण. काय लावलंय? 23,200च घेतलंय आता. म्हणजे आपण ऑप्शन सिलेक्ट करेपर्यंत त्याने टार्गेट सुद्धा दिलं आणि त्याने पुढचा ट्रेड पण घेतला.
अहो काय होईल ते होईल. सेलिंग झोन ब्रेक केल्यानंतर 68 पॉईंट खाली आलेले. म्हणजे सेलिंग झोनला ज्या कॅन्डलने ब्रेक केलं त्याच्या या ब्रेकआउटला जरी उचलला असता तरी आपल्याला 40 पॉईंट आरामात तयार झाले असते. जोपर्यंत आता इथे असा एक बॉटम तयार होत नाही, बाईंग झोन, तोपर्यंत होल्ड करायचा. मागणं स्टॉप लॉस ट्रेल करत चला. आता इथला स्टॉप लॉस काढून तुम्ही या ठिकाणी लावू शकता ऑन कॉस्ट. आता इथं परत एक खाली स्विंग तयार झाला, तुम्ही या ठिकाणी स्टॉप लॉस आणू शकता. म्हणजे स्टॉप लॉस तुम्ही पुढं 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 घेत चला, तुमचं प्रॉफिट सेव्ह करत चला. या 4,000चं प्रॉफिट किती वेळ झाले? 9:30ला अल्गो चालू झालं, 9:40ला तर त्याने बुक पण करायला सुरुवात केली बघा. आता याचं जर बघितलं तर इथं हा पुन्हा एकदा त्याने उचललेला असणार. नाही, एकदाच उचललेलं आहे. 250ला घेतलंय, 277 चाललेलं आहे. 277ला एक्झिट पण दाखवतोय आणि पुन्हा एंट्री दाखवतोय. काय भानगडी आहे? नाही, पुढचा ट्रेड घेतलाय त्यांनी लगेच 23,150चा. एकदम छान प्रकारे. तर तुम्हाला हा माणूस जर पाहिजे असेल ट्रेडिंगसाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या, तर तुम्ही घेऊ शकता, याला पगारावर कामाला लावू शकता. काय जास्त फी नाही. मोजून दिवसाचा मॅक्झिमम लॉस तुमचा जेवढं होतो ना त्याच्यापेक्षाही कमी. आपण मंथली तुम्हाला एक ट्रेट्रॉनचं रेंट तुम्हाला मंथली पेड करावं लागणार. याला महिन्याला जो काही रेंटल असतो हे क्लाउड असतो व्हर्च्युअल. आता मगाशी बोलताना सांगितलं होतं बँक निफ्टी बद्दल. ट्रेड लाईन क्रॉस झाली, या ठिकाणी घेऊ शकता म्हणत होतो तुम्ही. पुलबॅक आलं, या पुलबॅकच्या ब्रेकआउटला जरी घेतला असता तरी तुम्हाला 200 या ठिकाणी तुमची एंट्री जर झाली असती. 245 म्हणजे 250 पॉईंट पर्यंत खाली आहे. तर या 250 पॉईंट मध्ये आपण ऑप्शन कोणता घेतो त्यानुसार आपल्या ऑप्शनचे नियम आहे. निफ्टीचा ऑप्शन आपण 230 रुपयाच्या पुढचाच घेतो. बँक निफ्टीचा ऑप्शन 800च्या पुढचा घ्यायचा, 800-900च्या आसपासचा. स्टॉक्स मध्ये काय चाललंय आपण चेक करू. काल आपण स्टॉक मध्ये पाहिलं नाही, काल आपली मीटिंग नव्हती झाली. परवा दिवशीच सांगितलं होतं ट्रेड लाईन ब्रेक झालेली इथे.
पुल बॅक पण आलेला आहे. याच्या ब्रेकआउटला तुम्ही खाली इथून खाली तुम्ही ट्रेड करू शकता. बघा किती छान प्रकारे सिग्नल नंतर आलाय, पण ट्रेड लाईन वरनं तुम्हाला एक हे मिळून जातं की बाबा आपले डायरेक्शन आता चेंज होणार आहे. सिग्नल नंतर आला ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला सिग्नललाच ट्रेड करायचं. पण सिग्नल नसेल तर ट्रेड लाईन पाहून तुम्हाला ट्रेड करायचं, डायरेक्शन तीच ठेवायची. 10 अडाणी एंटरप्राइजला सेलचं सिग्नल आलेलं आहे. याच्या ब्रेकआउटला लगेच उडी मारायची नाही. हा बाईंग झोन आहे आणि हा स्ट्रॉंग झालेला आहे. तर थोडं थांबा, याच्या ब्रेकआउटला घ्या. मग तुम्हाला अजून खाली चांगल्या प्रकारे तुम्हाला ट्रेड मिळू शकतो. या बाईंग झोन पासून कदाचित तो युटर्न घेऊ शकतो. एशियन पेंट बघा, हे झालेलं बघायला मजा वाटते, पण जेव्हा घेतो तेव्हा आपलं डोकं पण आपण चालवत नाही. अरे मग आता काय घेऊ, बायचा सिग्नल आहे, रेड लाईन क्रॉस केली, मग आता काय घेऊ. रेड लाईन क्रॉस केली तर बसा पुट मध्ये घ्या छोटस प्रॉफिट, थांबा. आणि जर सिग्नल आलं तर तुमचं प्रॉफिट जे चालू आहे तेच अजून पुढे दाबा. स्टॉप लॉस ट्रेड करत चला. बजाज फायनान्स 3 दिवसापासून खाली. 5 मिनिटावर तुम्हाला स्टॉक्स मध्ये सुद्धा चांगले सिनेरिओ मिळणार. 1 2 3, 3 दिवस एका रेंज मध्ये राहिलं. चौथा दिवस आणि आज 5वा दिवस, मग रॅली चालू झाली भारत फ्लोची. हे बघा आता इथे सुद्धा सिनेरिओ दिसतोय. सेल सिग्नल, बाईंग झोन, मे बी युटर्न आता केव्हाही होऊ शकतो. वा, या पीईच्या पुलबॅकला आपलं स्टॉप लॉस गेलाय, ठीक आहे, काय हरकत नाही. 4,000 आपले 1,350 गेलो. नाही, प्रॉफिट होताना 2,000चं होतं, लॉस होताना 1,300 रुपयाचं होतं. नाही, काय प्रॉब्लेम आला इथं. आता हा दिवसभर असेच प्रॉफिट गोळा करायची कामं करणार आहे. त्याला आपल्याला काही करायचं नाही, हलवायचं नाही, काय नाही. जसे तुम्हाला सिनेरिओ मिळत राहतील. हा आपला इंडिकेटर चालू आहे आणि इथे जे बारीक बारीक लेबल दिसतात ना, हे लेबल म्हणजे काय असतं, ही स्ट्रॅटेजी. आपल्या इंडिकेटरचाच प्रोग्राम आहे, पण त्याला पॅरामीटर, हलके पॅरामीटर लावावं लागतं. आपल्याला पैशाचा सत्यानाश करून नाही घ्यायचा. हलके पॅरामीटर लावलेले असतात की जेणेकरून तो हळूहळू हळूहळू पटापट काम करणार. त्याला फार मोठं टार्गेट द्यायचं नाही हलवूला. शेवटी काही जरी झालं तर तो एक आपण दिलेल्या सेनेरिओनुसार चालणारा शिस्तबद्ध प्राणी. त्याला इमोशन्स काही नसतात. तुमची स्ट्रॅटेजी जर गुड असेल तर तो सुद्धा तुम्हाला वर्क त्यानुसारच करून देणार. तुम्ही चुकलात तर तो चुकणार आहे. तो स्वतःहून चुकणार नाही कधीच.
या पुलबॅकला आपला स्टॉप लॉस गेला, आता खाली आले. ठीक आहे, काय हरकत नाहीये. आयडल मध्ये आता जेव्हा पुढचं लेबल जनरेट होईल त्यावेळेस तो पुढं प्रॉफिट करायला सुरुवात करेल. आपण आलो सिपला पर्यंत. दीपक नाही. दीपक मध्ये आज काही ट्रेडिंग नाही, काल एकदम चालू आहे. ट्रेड लाईन ब्रेक झाली तिथून इथं. आता या ठिकाणी जेव्हापर्यंत हा झोन तुटत नाही तोपर्यंत हा झोन आणि वरचा सेलिंग झोन याच्या रेंज मध्येच मार्केट राहणार. हॅवल्स मध्ये अजून काहीच नाही. HCL टेक आता इथं काय झालंय, या ग्रीन लाईनला टेस्ट करतोय. ग्रीन लाईन वरती रेड लाईन, खालून वरती पुश करणार, वरून खाली पुश करणार, म्हणजे हे ऑप्शन सेलिंग चालेल. HDFC बँक काय म्हणणं हिचं. हो आता सेलिंग झालेली आहे, वरतून ट्रेड लाईन जनरेट झालेली आहे. जेव्हा ही ट्रेड लाईनच्या वरती निघल त्याच वेळेस आपल्याला बायचा सेनेरिओ निघाल, नाही तर अजून खाली त्यांनी या ठिकाणी कुठं अजून झोन बनवलेला नाही. पाहू वाट, जेव्हा झोन बनवल तेव्हाच आपल्याला बाईंग चालू करायची. हो, एक बायची कॅन्डल झाली तिथून ट्रेड लाईन ब्रेक, खालचा बाईंग झोन ब्रेक झालाय, JSW स्टीलचं निघलंय खाली. कोटक महाराज बाईंग झोन मध्ये तिथे ट्रेड लाईन पण ब्रेक झालेली आहे, सिग्नल पण आलेला आहे, हा कालचा आहे. फार मोठी मुवमेंट नाही तिथे खाली. लुपिन सेलचा सिग्नल आपला परवाच आहे. ग्रीन लाईनला टेस्ट झाले, खाली आले. आता या ठिकाणी परत टेस्ट करायला तो वरती येऊ शकतो, त्याचे तसे दोन्ही टार्गेट अचीव झालेले. SBI टेस्ट करतच चालेल. रिलायन्स नवीन बॉटम बनवत चाललाय. या ग्रीन ट्रेड लाईनच्या वरती, आता ती ट्रेड लाईन आता इथे एक स्विंग तयार झाला तर इथून कट होईल आणि इथून खाली पडल, तिला पॅरल इथून खाली पडत. मग त्या ट्रेड लाईनच्या क्रॉस ओव्हरला तुम्ही बाय मध्ये येऊ शकता. टार्गेट इथपर्यंत राहायचं, पहिल्यांदा येऊन द्या मग पुढे करा. नाही, याच्या अगोदरच मी उचलतो. आपण ऊस मुळासकट खात नाही कधी. तसं एकदम टोकापासून कधीच नाही उचलता येत. टाटा पॉवरला स्वतःच आहे.
बायचा सिग्नल आला सर. गुड. चालून त्याला काय घ्यायचं ते घेऊन द्या. अगदी 23,700चं सी कडे पळालं. म्हणजे आपलं लक्ष असो नसो तो स्वतः त्याच्यानुसार काम करतोय. 23,700चं सी. आपलं इंडिकेटर तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता. बिटकॉइन मध्ये जे लोक करतात बिटकॉइन. याच्यामध्ये मी पर्सनली स्वतःही एकदा ट्रेड करून बघितलं, त्यानंतर मी नाही जास्त हे केलं, कारण की माझ्या मनात नाही भरले एवढं. सगळे लोक गोल्ड पण करतात, फॉरेक्स गोल्ड चालायला सगळीकडे चालतंय बघा. कुठून खाली पडलाय. सोबत तुम्हाला कमोडिटी मध्ये स्वतः उपयोगी पडतो. हो, आता इथे काय झालंय, ट्रेड लाईनच्या वरती होतं, एकदम गॅप डाऊन झालं. तर वेट करा, तुम्हाला सेल मध्येच बसायचंय, पण वेट करा, इथं टेस्ट होऊन द्या त्याला पहिल्यांदा. जर तो इथं टेस्ट झाला तर ठीक आहे, इथं टेस्ट झाला तर तो इथून वरती या ट्रेड लाईन पर्यंत येणार. खालून वरती बाउन्स करणार, वरून खाली प्रेशर देणार. हे असा प्रकारे इथं चालणार आहे खेळायला हा क्रूड ऑइलचा. एनजी मध्ये काय चाललेलं आहे, एनजी मध्ये सेम तसंच आहे. ट्रेड लाईन तोडली, पुल बॅक दिलाय, गॅप डाऊन झाले, आणि थोडा हा गॅप फिलअप करायला युटर्न मारून मग खाली येऊ शकतो, बघू आपण त्याला. तर या ठिकाणी सुद्धा बघा तुम्ही, रेड लाईन वरती ग्रीन लाईन खाली आहे. या ग्रीन लाईन पर्यंत तो येणार, इथून बाउन्स मारणार. किंवा मग इथूनच जर ही ट्रेड लाईन कट होऊन इथूनच जर इथं क्रिएट झाली आणि त्याच्या वरती जर निघलं, तर मग निघाल तो वरती अजून. पाहता येईल काय सिनारिओ आहे काय नाही. म्हणजे आपले इंडिकेटर तुम्हाला सगळ्या सेगमेंटमध्ये सगळ्या ह्याच्यात वर्क करून देणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही वर्क करू शकता. 237 220 ला सोडला त्याने. 17 पॉईंट. स्विंग मोड मोठे झाले. या ठिकाणी स्टॉप लॉस थोडा मोठा ठेवला असता तर तो निघला असता. आपल्याला काही हे नाही. एक दिवसाचा सिनेरिओ बघून सेटअपला कधीच करेक्शन नसतं द्यायचं.
कोणाला काही शंका असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता, बोलू शकता, इंडिकेटरची माहिती घेऊ शकता. इंडिकेटरचं ट्रेनिंग द्यायला मी आहे, पण त्याचा वापर किती करायचा, काय करायचं हे आपल्या याच्यावर. हा, तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, 2 ट्रेड प्रॉफिटमुळे 2 ट्रेड लॉसमध्ये, तरी पण 1400 रुपये होल्ड झालेत आपले. होऊन द्या ना, काही नाही.
मायनस झालेले ज्या स्ट्राईक दिसतात हे ऑटोमॅटिक पुन्हा जर एखादा पुलबॅक आला तर हे ऑटोमॅटिक तुम्हाला रिकव्हर झालेलं दिसतील. काही जबरदस्त रॅली मिळाली. बँक निफ्टीचं बघा, जिथं सांगितलं होतं की बाबा या ठिकाणी ब्रेक झालंय, याच्या ब्रेकआउटला घ्या, इथंच मार्केट चालू होतं, तुम्ही या ठिकाणी जर घेतला असतं तर इथून बघा किती खाली आले. 500 पॉईंट. काय पाहिजे आपल्याला? प्रत्येक ट्रेडरला दिवसभरात काय पाहिजे? प्रॉफिट. बस यातनं तुम्ही कितीही प्रॉफिट घ्या ना. असं नका म्हणून की मग मार्केटला मला पिळूनच काढायचं, शेवटपर्यंत मला माझं बिस्किट बुडवूनच ठेवायचे, असं नाही. चालू होते दिवस. याच्या खाली जर यायचं असेल अजून तर याच्या खाली आपल्याला कुठं बाईंग झोन आहे तो बघायचा. मागचा बाईंग झोन कुठे आहे? या ठिकाणी. मार्केटचं स्ट्रक्चरच तसं असतं. आता या ठिकाणी हा बाईंग झोन तोडला, एवढ्या एरियामध्ये राहणार. जर हा ब्रेक झाला तर मग अजून मोठा आपल्याला बारीक करून बघावा लागणार आहे चार्ट, की आपल्याला काय सिनेरिओ दिसतोय. मोठ्या मोठ्या टाइम फ्रेमवर शिफ्ट झालं तर इकडं तुम्हाला त्याचे झोन दिसतात, कुठं आहे काय आहे. आवरली टाइम फ्रेमला इथं बाईंग झोन तयार झालेला आहे. डे कॅन्डलला या कॅन्डलने आपल्याला चांगलं बाईंग दिलं होतं. बरोबर या ठिकाणी आलेलं. ही इलेक्शन रिझल्टचा डे होता आपला.
नाही, इथंच खेळणार, इथूनच बॉटम देऊन परत या ठिकाणी टेस्ट करायला. टाकले का आत्ता? ऑनलाईन होते?
10:30 होत आलेले आहेत. आपला मीटिंगचं टायमिंग आता संपत आलेलं आहे. तर आजची रेकॉर्डिंग कोणी जर बघत असेल, त्यांना आपल्या इंडिकेटरनुसार वर्क करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. आपले हे युट्यूब चॅनल आहे. या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी भरपूर काही दिलेलं आहे. आजच्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. कसा वाटला आजचा व्हिडिओ आपल्याला? आजचे सिग्नल कसे दिसले? सिग्नल बघायची पण गरज नव्हती, आपल्याला जो ट्रेड लाईन नुसारच भेटला. मार्केटमध्ये आपल्याला काय काम आहे? जे ट्रेडिंग करतात फक्त त्यांना प्रॉफिटच पाहिजे. तर प्रॉफिट्स कसे काढायचे, काय काढायचे, आपला व्ह्यू कोणता राहायला पाहिजे, हे आपल्याला शिकवलं.